वाशिममध्ये मराठा ओबीसी आमने सामने आले। वाशिमच्या काटामध्ये जाहीर सभेला जायला मनोज जरांगे अकोला नाका परिसरात आले असता अचानक मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आले। जरांगेंना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जरांगे पुढे गेल्यानंतर तो रस्ता झाडण्यात आला। पोलिसांना या राड्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांची आज बैठक होणार आहे। ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड, 12 बलुतेदार, अलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्यासह प्रमुख नेत्यांची ही बैठक आज यवतमाळच्या पुसदमध्ये होतीये। दोन्ही समाजामध्ये सामंजस्यानं आरक्षणाचा प्रश्न आणि तिढा कसा सुटेल यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। जरांगे आणि भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली। भुजबळांच्या दबावामुळे 70 वर्ष आरक्षण दाबून ठेवलं असा आरोप जरांगेंनी पुन्हा एकदा केला। तर भुजबळांच्या संयमालाही मर्यादा असल्याचा इशारा भुजबळांनी दिला। जरांगे विदर्भात अकोला दौऱ्यावर आले असता त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। रोहित पवार आणि मनोज जरांगे यांच्यात खडाजंगी होण्याची शक्यता आहे। सध्या सामाजिक क्षेत्रात जे लोक लढतात ते जानेवारीमध्ये काय भूमिका घेतात हे बघावं लागेल असं खळबळजनक विधान जरांगेंचं नाव न घेता रोहित पवारांनी केलंय। तर यावर जरांगे काय उत्तर देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मराठा तरुणांनी अडवण्याचा प्रयत्न केला। बावनकुळे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी हाती काळी झेंडे घेऊन अडवला। तर मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणतील असं वक्तव्य जरांगे पाटलांनी अकोल्यातल्या दौऱ्यात केलं। जरांगे पाटलांच्या चौथ्या टप्प्यातल्या दौऱ्याला सुरुवात झाली आणि यामध्ये अकोल्यात पातूर तालुक्यातल्या चरणगावमध्ये त्यांनी हे विधान केलं। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,20,000 कुणबी नोंदी सापडल्यात आणि या ठिकाणी प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। यासाठी 80 ते 90 कर्मचारी काम करतात। आतापर्यंत 75 लाख कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली। सरकारी दबाव आणि विकृत मानसिकतेमुळेच राजीनामे द्यावे लागल्याचा गंभीर आरोप मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील तसंच न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या हस्तक्षेपामुळे काम करणं अवघड झाल्याचं ते म्हणाले। मराठे मागास असल्याचं सिद्ध होणार नाही असा पुनरुच्चार गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। जरांगेंनी राजकीय पक्ष काढावा मात्र ज्याला त्याला कलंकित म्हणू नये असं सदावर्ते म्हणाले। तसंच मराठा आरक्षणावर क्युरेटिव्ह पिटिशनचा काही उपयोग होणार नाही असंही सदावर्ते यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईवरून खडाजंगी झाली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंनी तिजोरी धुवून साफ केली, आम्ही रस्ते धुवून साफ करतोय, तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना साफ करेल असं प्रत्युत्तर शिंदेंनी दिलं। तर हिवाळी अधिवेशन मुंबईवरूनच गाजण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे बीड लोकसभा लढवणार तर धनंजय मुंडे परळी विधानसभा लढणार असं ठरल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। परळीत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंडे भाऊ बहिणींच्या आम्ही पाठीशी आहोत असं सांगत त्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे। पंकजा मुंडे आणि आपण एकत्र येऊ, बीड जिल्ह्याचा विकास करू असं वचन धनंजय मुंडेंनी परळीत दिलं। परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली वाहिली आणि यावेळी धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची गळाभेट घेतली। मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर काढण्याचा डाव आहे का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी 16 डिसेंबरला मुंबईमध्ये भव्य मोर्चाची घोषणा केली आहे। धारावी पुनर्विकास संदर्भात जाब विचारण्यासाठी धारावी ते अदानी ऑफिसपर्यंत ठाकरे गट मोर्चा काढणार आहे। दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय। तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारले मात्र आधी मुंबई महानगरपालिकेबाबतची याचिका सुप्रीम कोर्टातून मागे घ्या असं प्रति आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव यांना दिलं। हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा नीलम गोऱ्हेंनी समाचार घेतला। हरल्यानंतर उद्धव ठाकरे यांना असं बोलायची सवय असल्याचा टोला त्यांनी अकोल्यात लगावला। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये कार्यक्रमावरून शिंदे गट अजित पवारांवर नाराज असल्याचं कथन आहे। श्रीवर्धनचा कार्यक्रम अजित पवार गटानं एकतर्फी केल्याचा थेट आरोप शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला। ही राष्ट्रवादीची सुरुवात असेल तर त्याला आम्ही उत्तर देऊ असा इशारा गोगावले यांनी दिला।
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची नाशिकमध्ये बैठक झाली। आगामी निवडणुकांकरता पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कशा पद्धतीने पक्ष बांधणी करायची याबाबत या बैठकीत चर्चा झाली। मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबद्दल बावनकुळेंनी युटर्न घेतला। 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं बावनकुळेंनी म्हटलं होतं। आता मात्र मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं। हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे। आपण लढवय्ये आहोत, पक्षानं संधी दिली तर कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य आमदार रवींद्र धंगेकरांनी केले। मोहन जोशी यांना आमचा पाठिंबा आहे, त्यांनी काम केले, ते आमचे नेते आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांचा प्रचार करायला सांगितलं तर करणारच असंही धंगेकर म्हणाले। पुणे पोलिसांनी ससूनचे सर्जन प्रवीण देवकाते यांना अटक केली। यामध्ये समाधान आहे, मात्र ससून रुग्णालयाचे निलंबित डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे। संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणामध्ये कुठल्या मंत्र्यांचे फोन आले याची चौकशी करा आणि त्यांचे फोन तपासा अशी मागणी धंगेकरांनी केली। कोल्हापुरात बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली। मतमोजणी केंद्रात सोडण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स पाडले, त्यामुळे मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। जळगावमध्ये तब्बल 8 किलोमीटर लांबपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या। जळगावमध्ये शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशी अक्षरशः लाखोंच्या संख्येनं भाविक जमले होते, मात्र कथा संपल्यानंतर घरी परतताना या सर्वांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं। विशेष म्हणजे प्रशासन आणि आयोजकांनी कुठलंच नियोजन केलं नसल्यानं त्रासात भरच पडली। विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ भरणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी असंही पाटील म्हणाले। बँक कर्मचाऱ्यांना लवकरच 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे, तसा प्रस्ताव असल्याचं अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांनी राज्यसभेत सांगितलं। डिसेंबर महिन्यात बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। बँक कर्मचाऱ्यांचा पगार 15 ते 20% वाढण्याची घोषणा सरकार करू शकतं। कोल्हापुरातल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केलाय। शंकरराव पुजारी सहकारी बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्यानं आरबीआयनं ही बँक आता बंद केली आहे, तसंच सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिलेत। आरबीआयच्या नियमानुसार ठेवीदारांना 5 लाख पर्यंतच्या ठेवी परत मिळू शकतील। मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये नव्या 1200 खाटा आता उपलब्ध होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर ही घोषणा केली। त्यासोबतच सोनोग्राफी आणि रक्तशुद्धीकरण सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। यवतमाळमध्ये निम्न पैनगंगा धरणाला विरोध दर्शवत पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। जान देंगे जमीन नहीं देंगे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। यावेळी या ठिकाणी मागच्या 8 दिवसांपासून धरण विरोधी संघर्ष समितीचा साखळी उपोषण सुरू आहे। पैनगंगा प्रकल्पासाठी इंचभरही जमीन न देण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला। नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्प बाधितांचं 15 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। 36 वर्ष उलटूनही प्रकल्प अपूर्णच आहे। या धरणामध्ये 12 गावं बाधित झाली आहेत, त्यांना तुटपुंजा मोबदला मिळालाय आणि त्यामुळे प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसलेत। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। आळंदी बंदच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला। यावेळी माजी नगराध्यक्षांचे पती अशोक उमरगेकर यांनी राजकीय वक्तव्य करत चुकीचा संदर्भ दिला, त्यामुळे उपस्थितांनी त्यांना बोलायला विरोध केला। नंतर मध्यस्थीमुळे या वादावर लगेचच पडदा पडला। चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्यालयावर संपकरी अंगणवाडी सेविका धडकल्या, त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झालं। विविध प्रलंबित मागण्यांसाठी सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत राज्यव्यापी संप सुरू आहे आणि त्याअंतर्गत धडक मोर्चा काढण्यात आला। नाशिकमधल्या महिला सरपंच वैशाली पवार यांनी 3 महिन्यांच्या बाळासह उपोषण सुरू केले। त्यांच्यासह नांदगावमधल्या मंगळणेच्या इतर 5 ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसलेत। ग्रामसेविकेच्या गैरकारभारीची चौकशी व्हावी त्यांची मागणी आहे आणि त्यांचा उपोषणाचा आता 8वा दिवस आहे।
राष्ट्रवादीकडून अमरावतीच्या नेहरू मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांसह जयंत पाटलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। उल्हासनगरच्या आरकेटी महाविद्यालयातील शिक्षकांनी पगार थकल्यानं आंदोलन केलं। यावेळी शिक्षकांकडून महाविद्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागच्या 4 महिन्यांपासून पगार थकल्यानं त्यांच्यावर उपासमारीचं संकट ओढवलंय आणि त्यामुळे ते आक्रमक झालेत। पुण्यामध्ये रणविजय स्तंभ सेवा संघानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। कोरेगाव भीमा रणविजय स्तंभ विकासासाठी मंजूर झालेला 100 कोटींचा निधी हा तात्काळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासोबतच कोरेगाव भीमा दंगलीतल्या कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली। बदलापूरच्या जांभळांना इथं अखेर भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे। तर जांभूळ परिसंवर्धन ट्रस्टच्या आदित्य कोळे या तरुणाच्या पुढाकारानं गेल्या अनेक वर्षांपासून भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न सुरू होते। विशेष म्हणजे भौगोलिक मानांकन प्राप्त होणारं बदलापूर जांभूळ हे देशातलं पहिलं जांभूळ ठरलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतल्या दादर चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येत अनुयायी आता जमलेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका आणि राज्य सरकारनं जय्यत तयारी केली आहे। या ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्रही उभारण्यात आली आहे। मुंबई आणि उपनगरात आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। मुंबई आणि उपनगरातल्या सरकारी कार्यालयांनाही आज सुट्टी घोषित करण्यात आली। सरकार मुंबईत यशवंतराव होळकर यांचं स्मारक उभारेल अशी घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। येत्या 30 दिवसांमध्ये संयोजन समितीनं स्मारकासाठी मुंबईतली जागा सुचवावी। राज्य सरकारच्या माध्यमातून स्मारक उभारण्यात येईल असंही लोढा म्हणाले। सांगलीच्या कुंडलमध्ये अभिनेते तसंच पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदेंना यावर्षीचा क्रांती अग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं। वृक्ष संवर्धनासाठी त्यांनी सह्याद्री देवराई माध्यमातून केलेल्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। कार्तिकी यात्रेनिमित्त देहूत वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे। संत तुकोबांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली। तर काही वारकरी आळंदीला माऊलींचं दर्शन घेऊन देहूत दाखल होतात। त्यामुळे अवघा देहू परिसर वारकऱ्यांनी आता फुलून गेला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 7 आसनी क्रुझर वाहन दाखल झालेत। या आरामदायक क्रुझर वाहनामुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त केलाय। जंगलातील दुर्गम भागामध्ये 22 आसनी गाडी घेऊन जाऊ शकत नव्हती आणि तिथे आता हा क्रुझर जाऊ शकणार आहे। त्यामुळे ताडोबा सफारी अधिक आनंददायी होणार आहे। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या नृत्याची जोरदार चर्चा रंगतीये। पतंजली योग समितीच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी माइंड रिलॅक्सिंग योगावेळी जानू विना रंगस नाही या गाण्यावर मनसोक्त डान्स केला। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या लेकीच्या म्हणजे सुहाना खानच्या पहिल्या सिनेमाच्या प्रीमियरसाठी हजर राहिला। नेटफ्लिक्सवर सुहानाचा पहिला सिनेमा आजच रिलीज होतोय आणि त्याच्या प्रीमियरला सर्व खान कुटुंब उपस्थित होतं। नंदुरबारच्या नवापूर शहरातल्या लाईट बाजारामध्ये चोरांनी भर दिवसात 2 लाखांची बॅग चोरून धूम ठोकली। चोर दुकानामध्ये ग्राहक बनून आले आणि व्यापाऱ्याची रोकड असलेली बॅग चोरून नेली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बिल्डरच्या कार्यालयावर दरोडा टाकण्यात आला। या प्रकरणात 4 दरोडेखोरांना अटक करण्यात आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली। या दरोड्यामध्ये कार्यालयाचा वॉचमन सहभागी होता। दरोड्यावेळी वॉचमनचे हातपाय बांधून दरोडा टाकल्याचा बनाव रचण्यात आला होता असं तपासात उघड झालं। मुंबईत तोतया आयकर अधिकारी बनून व्यापाऱ्याच्या घरामध्ये धाड टाकणाऱ्या टोळीला सायन पोलिसांनी गजाआड केले। चोरांनी व्यावसायिकाचे तब्बल 18 लाख रुपये घेऊन पोबारा केला होता। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी टोळीतल्या 8 जणांना अटक केली आणि विशेष म्हणजे आरोपींमध्ये कुटुंबाला ओळखत असल्याचाही समावेश आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 79 लाखांची दारू तस्करी पोलिसांनी रोखली। मध्य प्रदेशमधून अवैध मार्गाने ही दारू राज्यात आणली जात होती।
शिरपूर शहर पोलिसांनी ती जप्त केली. पंजाब राज्यात विक्रीची परवानगी असलेला हा मद्यसाठा महाराष्ट्रात विकायला आणला जात होता आणि या प्रकरणात पोलिसांनी वाहन चालक आणि मालकाविरोधात गुन्हा नोंदवला. कल्याणच्या टिटवाळा परिसरात एकानं पत्नीची हत्या करून मृतदेह ड्रममधून जंगलात फेकला. मौनुद्दीन अन्सारी असं आरोपीचं नाव आहे. त्याला टिटवाळा पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं पत्नीची हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. छत्रपतींचा विचार म्हणजे